अभ्यास केंद्रावरून आज महानगरपालिकेसाठी मराठी नामा जाहीर केला जाईल। काँग्रेसनं उत्तर भारतीयांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केल्यावरती मराठी अभ्यास केंद्रानं हे पाऊल उचललंय। दुपारी 4 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये मराठी नामा हा प्रसिद्ध होणार आहे। मराठीच्या मुद्द्यावरती एकत्रित प्रयत्नांसाठी संयुक्त महाराष्ट्र आघाडी ही उघडण्यात आली आहे। एवढंच नाही तर मुंबई मनपामध्ये संयुक्त महाराष्ट्र आघाडीचे 8 उमेदवार देखील निवडणुकीसाठी उभे आहेत। मराठी भाषा संवर्धन, मराठी शाळा या संदर्भामध्ये या मराठी नाम्यामध्ये मुद्दे आहेत। तर मराठी नाम्यामध्ये नेमके कोणते मुद्दे आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पक्ष धर्म कोणताही असो, मराठी उमेदवारालाच प्राधान्य द्या। एकाहून अधिक मराठी उमेदवार असतील तिथे मराठी भाषा, शाळा, संस्कृतीला महत्त्व देणाऱ्याला प्राधान्य द्या। सार्वजनिक ठिकाणी मराठी नीट बोलता येणाऱ्या उमेदवारालाच पसंती द्या। त्याबरोबरच निवडणूक प्रचार मराठीतून करणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य द्या। स्थलांतरितांसाठी महाराष्ट्राची भाषिक, सांस्कृतिक ओळख पुसणाऱ्या मराठी अमराठी उमेदवाराला नाकारा। तर हे काही महत्त्वाचे मुद्दे या मराठी नाम्यामध्ये आहेत। त्याबरोबरच महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष हे मराठीच असावेत असा देखील आग्रह आहे। मनपाच्या संकेतस्थळासह पालिकेचे आर्थिक प्रशासकीय व्यवहार, खरेदी आदेश मराठीतच मिळाव्या। दुकानांच्या पाट्या मराठीत नसतील तर दुकानांवरती कठोर कारवाई, दंड वसुली, हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांना दणका। मांसाहारावरून घरं नाकारणाऱ्या इमारतींना अनधिकृत ठरवत पाणी आणि वीज कापा। रस्ते, इस्पितळं, वाहतूक व्यवस्था, उद्यानं, चित्रपटगृह इथं मराठीचं प्राधान्यानं वापर करा। तर असे हे मुद्दे या मराठी नाम्यामध्ये नमूद करण्यात आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।